नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत अर्जदाराचे हमीपत्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र असे अपलोड करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हे हमीपत्र आहे. बऱ्याच लोकांना हे हमीपत्र कुठे मिळेल ते माहिती नाही. तर हे हमीपत्र तुम्हाला भरून त्याच्यावर सही करून ते नारी शक्ती ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. सर्वप्रथम समजून घ्या या हमीपत्रामध्ये काय काय म्हटलेलं आहे. नंबर 1. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नसायला हवं. नंबर 2. माझ्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसायला हवा. नंबर 3. त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा सरकारच्या कुठल्याही कंत्राटी कर्मचारी म्हणून कुठल्याही सरकारी विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नसला पाहिजे. नंबर 4. या घोषणापत्रावरती एक महत्त्वाची अशी सूचना आहे की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाही. अशा प्रकारचं एक कन्सेंट, एक हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. याची PDF अर्जाची, या हमीपत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. ही प्रिंट काढून तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपमध्ये बघा, या ठिकाणी ही जी कागदपत्र आहे त्या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. हमीपत्राची प्रिंट काढून सही घेऊन या ठिकाणी हे हमीपत्र अपलोड करायचं आहे. आता हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल ते समजून घ्या. या हमीपत्राची जी लिंक आहे ती तुम्ही या नारी शक्ती दूत ॲपमध्ये बघा. योजना या पर्यायामध्ये जर गेले तर तुम्ही हे हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या फोनमधील फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह होतं. जर तुम्हाला तिथून ते सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे हमीपत्र देण्यात आलेलं आहे. हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम चॅनलमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढून त्याच्यावर सही करा आणि मग हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या या ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायचं आहे. इतर कागदपत्रांसारखं, जसं की तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडणार आहे किंवा उत्पन्न प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्ही दुसरं कागदपत्र असेल ते जोडत असाल तर त्यानंतर हे खाली जे हमीपत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जोडायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबत ज्या ज्या अडचणी तुमच्या असतील तुम्ही कमेंट करून विचारा. आपण त्यावर व्हिडिओ वेळोवेळी बनवत राहू. आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.